नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आपण सर्व मध्यमवर्गीय नोकरी करणारी माणसं आणि आपल्या सर्वांना आपल्या निवृत्तीसाठी आर्थिक नियोजन कसे करायचे याची चिंता पडलेली आहे। त्यासाठी आपण आपल्या कमाईतून थोडे तरी पैसे वाचवतो आणि ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी योग्य पर्यायाच्या शोधात असतो। तो पर्याय हा असा पाहिजे की तो सुरक्षित पाहिजे, त्याचप्रमाणे त्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा महागाईपेक्षा जास्त पाहिजे आणि आपण ज्या काही योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करणार आहे त्या योजनेमध्ये कर सवलतही पाहिजे। अशी एक सरकारी योजना आहे, ती योजना म्हणजे NPS नॅशनल पेन्शन स्कीम। आजच्या व्हिडिओमधून आपण ही स्कीम काय आहे ते समजून पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण पाहू की NPS म्हणजे काय, त्यानंतर आपण NPS खात्याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत। त्यानंतर आपण निवृत्तीनंतर आपल्याला किती पैसे मिळणार आहेत ते पाहू। त्यानंतर आपण NPS खाते चालू कसे करायचे ते पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन NPS बद्दलचे पाहणार आहोत। प्रथम आपण पाहू की NPS म्हणजे काय। NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम। ही एक सरकारी योजना असून ही सेवानिवृत्तीसाठी एक उत्तम योजना आहे। या योजनेची सुरुवात जानेवारी 2004 मध्ये केली गेली। त्यावेळी या योजनेमध्ये फक्त सरकारी कर्मचारी पैसे गुंतवू शकत होते। त्यानंतर 2009 साली ही योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली। या योजनेत वार्षिक कमीत कमी 6000 रुपये तुम्हाला भरावेच लागतात आणि जास्तीत जास्त तुम्ही किती पण पैसे या योजनेत गुंतवू शकतात। या योजनेत 1.5 लाखांपर्यंत गुंतवणुकीला आपल्याला कर सवलत मिळते। या योजनेतील पैसे हे शेअर्स आणि सरकारी बॉन्ड्स यामध्ये गुंतवले जातात। या योजनेमध्ये 18 ते 70 वय असलेला कुठलाही भारतीय नागरिक पैसे हे गुंतवू शकतो। या योजनेतील पैसे शेअर्समध्ये गुंतवले जात असल्यामुळे या योजनेतील परतावा हा शेअर बाजाराशी बांधील असतो, त्यामुळे हा परतावा फिक्स नसून तो कमी जास्त होत असतो। आपण NPS खात्याचे वेगवेगळे प्रकार पाहू। NPS खात्याचे 2 प्रकार पडतात, एक आहे Tier 1 खाते आणि दुसरे आहे Tier 2 खाते। Tier 1 खाते हे सर्व योजनाधारकांना काढावेच लागते। Tier 1 खात्यामध्ये काही आपल्यावर बंधने असतात, म्हणजे या खात्यातील पैसे फक्त आपण 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच काढू शकतो आणि हे खाते चालू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1000 रुपयाची गुंतवणूक करावी लागते। हे खाते ओपन केल्यानंतर आपले पैसे हे 3 प्रकारच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात। ते पोर्टफोलिओ म्हणजे मालमत्ता E वर्ग, मालमत्ता C वर्ग आणि मालमत्ता G वर्ग। मालमत्ता E वर्ग हा जास्त जोखीम आणि जास्त परतावा देणारा पोर्टफोलिओ आहे। यातील पैसे हे पूर्णपणे इक्विटी मार्केट म्हणजे शेअर्समध्ये लावले जातात। त्यानंतर मालमत्ता C वर्ग हा मध्यम जोखीम आणि मध्यम परताव्यामध्ये येतो। यातील पैसे हे पूर्णपणे सरकारी रोखे आणि इतर कर्ज रोख्यामध्ये गुंतवले जातात। कर्ज रोखे म्हणजे बॉन्ड्स आणि डिबेंचर। आणि मालमत्ता G वर्गात हा कमी जोखीम आणि कमी परतावाचा वर्ग आहे। यातील पैसे हे पूर्णपणे सरकारी रोख्यामध्ये गुंतवले जातात। ज्यावेळेस आपण आपले अकाउंट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला हा वर्ग सिलेक्ट करावा लागतो। त्यानंतर आपले पैसे हे पूर्णपणे त्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात। Tier 2 प्रकारचे खाते हे ज्या व्यक्तीकडे Tier 1 खाते आहे तोच व्यक्ती Tier 2 खाते हे ओपन करू शकतो। सर्व Tier 1 खातेधारकांना Tier 2 खाते ओपन करणे हे बंधनकारक नाही। हे खाते हे पूर्णपणे स्वयंसेवी बचत खाते असून यातील पोर्टफोलिओ हा गुंतवणूकदार स्वतः मॅनेज करतो आणि त्याच्या गरजेनुसार तो पैसे काढू शकतो, म्हणजे या खात्यामध्ये पैसे काढण्यावर कुठलेही बंधन नाही। आपण पाहू की निवृत्तीनंतर आपल्याला किती पैसे मिळतात। या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड हा 60 वर्ष वय आहे। 60 वर्षानंतर आपले जेवढे काय पैसे जमा झाले असेल त्यातील 60% रक्कम ही आपण एक रकमी काढू शकतो आणि उरलेली 40% रक्कम ही एखाद्या विमा कंपनीत जमा केली जाते। ती विमा कंपनी आपल्या त्या रकमेवर एक ठराविक व्याजदर देऊन महिन्याला आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात पैसे हे जमा करत असतात। निवृत्तीनंतर किती पैसे मिळणार हे आता आपण एका साध्या उदाहरणाने समजून पाहणार आहोत। एखाद्या व्यक्तीचे वय 35 वर्ष आहे आणि त्याने महिन्याला 1000 रुपये NPS या योजनेमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली तर 60व्या वर्षी त्याला एक रकमी किती पैसे मिळणार आणि त्याला महिन्याला किती पेन्शन मिळणार हे आता आपण बँकिंग कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करू। आपण बँकिंग कॅल्क्युलेटरवर आलेलो आहे। त्यानंतर इथे आपल्याला RD कॅल्क्युलेटरमध्ये जायचं आहे। आपण महिन्याला 1000 रुपये गुंतवणूक करणार आहोत तर आपल्याला NPS मध्ये 10% रिटर्न हे सहज मिळून जातात, कारण आपले पैसे शेअर्स आणि स्टॉक
मार्केटमध्ये गुंतवलेले असतात. त्याचप्रमाणे आपले काही अमाऊंट ही गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये गुंतवलेले असते. तर आपल्याला 10% इंटरेस्ट रेट मिळणार आहे आणि आपण गुंतवणुकीची सुरुवात 35व्या वर्षी करणार आहोत. तर 60 वर्षापर्यंत आपला गुंतवणुकीचा कालावधी हा 25 वर्ष होणार आहे. तर आपली एकूण अमाऊंट म्हणजे आपण आपले पैसे 3 लाख रुपये गुंतवणार आहेत, त्याच्यावर आपल्याला 10 लाख रुपये 19,214 रुपये व्याज मिळणार आहे आणि एकूण मॅच्युरिटी अमाऊंट ही 13,19,214 रुपये होणार आहे. या रकमेतील 60% रक्कम ही एक रकमी मिळणार आहे. म्हणजे आपल्याला एक रकमी किती रक्कम मिळणार आहे? आपली एकूण रक्कम 13,19,214 रुपये आहे. याचे 60% रक्कम म्हणजे इंटू 0.6 म्हणजे 7,91,528 रुपये आपल्याला एक रकमी मिळणार आहेत. आणि आपली 40% अमाऊंट ही एखाद्या विमा कंपनीत जमा होणार आहे आणि त्यावरील व्याज हे आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहे. तर ते पैसे किती असतील? 13,19,214 वजा 7,91,528 म्हणजे आपले 5,27,686 रुपये हे विमा कंपनीत जमा केले असतील. तर आपली पेन्शन किती मिळणार आहे हे आता आपण बँकिंग कॅल्क्युलेटरवर येणार आहोत. इथे आता आपण FD कॅल्क्युलेटरमध्ये जाणार आहोत. तर आपली 40% अमाऊंट म्हणजे 5,27,686 रुपये त्या विमा कंपनीकडे राहणार आहेत आणि विमा कंपनी आपल्याला ठराविक म्हणजे 10% व्याजदर दिला तर आपले एक महिन्याचे व्याज म्हणजे आपली पेन्शन अमाऊंट ही असणार आहे 4,481 रुपये. एवढी पेन्शन आपल्याला महिन्याला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला एक रकमी किती पैसे मिळणार आहेत? आपल्याला एक रकमी मिळणार आहेत 7,91,528 रुपये आणि त्यानंतर आपल्याला महिन्याला पेन्शन मिळणार आहे 4,481 रुपये. आता आपण पाहू NPS खाते चालू कसे करायचे. हे खाते आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने काढू शकतो. ऑफलाईन पद्धतीने खाते चालू करायचे असेल तर आपल्याला कुठल्याही आपण नॅशनलाइज बँकमध्ये जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. ऑनलाईन खाते चालू करण्यासाठी आपल्याला enps.nsdl.com किंवा nps.karwa.com ह्या वेबसाईटवर जाऊन आपले डिटेल्स म्हणजे मोबाईल नंबर, तुमचा खाते क्रमांक, त्यानंतर तुमचा फोटो, तुमची सही अपलोड करून तुम्ही तुमचे ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता. 22 नॅशनलाइज बँकमध्ये ऑनलाईन अकाउंट ओपन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याची यादी तुम्हाला NSDLच्या वेबसाईटवर मिळून जाईल. आपण या योजनेबद्दलचे FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन पाहू. पहिला प्रश्न आहे की मुदतपूर्व पैसे काढू शकतो का? जर तुमच्याकडे काही स्पेसिफिक कारण असेल म्हणजे तुमचे मुलांचे लग्न, त्यांचे शिक्षण असे काही आपल्याला करायचे असेल तर आपण मुदतपूर्व पैसे हे काढू शकतो. पण आपण फक्त 20% रक्कमच ही काढू शकतो. उरलेली रक्कम ही आपल्याला 60व्या वर्षीच मिळणार आहे. आणि जर तुमची अमाऊंट ही 5 लाख रुपये असेल तर आपण 60% पैसे काढू शकतो. उरलेले 40% पैसे हे आपल्याला 60व्या वर्षी मिळणार आहेत. दुसरा प्रश्न आहे की लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर काय होते? जर या योजनेतील लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर नॉमिनीला या योजनेचे सर्व लाभ घेता येतात. त्याच्याकडे पर्याय असतो की आता पूर्ण पैसे काढून घ्यायचे की पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की आपण 2 NPS खाते काढू शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाही. आपण फक्त एक भारतीय नागरिक एकच NPS खाते ओपन करू शकतो. आपल्याला NPS म्हणजे काय हे व्यवस्थित समजलेले आहे आणि तर आजच NPS खाते ओपन करून आपल्या निवृत्तीचे टेन्शन घालवून टाका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या YouTube चॅनलमध्ये तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.